बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेटचे प्रकरणे जोरदार चर्चेत आले असून अनेक मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये ठेवीदार रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत। यातच आता परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातच ठाण मांडल्याचे दिसून येत आहे। दिनांक 23 रोजी सकाळपासून हे ठेवीदार पोलीस ठाण्यात मल्टीस्टेटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या मांडून बसले होते। दिवसभर या ठेवीदारांनी पोलीस ठाण्यातच आमची तक्रार दाखल करून घ्या, गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी लावून धरली। दिवसभर हे नागरिक पोलीस ठाण्यातच बसून होते। पहाटे 3 वाजेपर्यंतही हे ठेवीदार व नागरिक पोलीस ठाण्यातच आमचा गुन्हा दाखल करून घ्या अशा प्रकारच्या मागणी करत पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसलेले आहेत। 3 वाजेपर्यंतही एफआयआर हाती आला नसल्याचे हे ठेवीदार सांगत आहेत। राजस्थानी मल्टी सर्व्हिसेसच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व ठेवीदार गुन्हा दाखल करण्यासाठी गुरुवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही इथं पोलीस स्टेशनला आहोत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता शुक्रवार दिनांक 24 मे ची पहाट जवळपास आपण 3 वाजता बोलतोय। आणखीनही गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे। एफआयआर हातामध्ये आमच्या पडलेला नाही आणि आम्ही ठाम निर्णयच असा केला होता की आमच्या हातामध्ये एफआयआर मिळाल्याशिवाय, एफआयआर दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून जे ठिय्या आंदोलन करतोय ते इथून उठणार नाही, गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढे जाणार नाही। ह्या ठाम निर्णयावर आम्ही आहोत। आता 2:45 वाजलेले आहेत, प्रक्रिया सुरूच आहे। ज्यावेळेस आमच्या हातामध्ये एफआयआर पडेल त्यावेळेस आम्ही इथून निघू।